हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश उलमुले। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में। दोस्तों, मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे DHS संदर्भात आहे। ओके, जो की आपण काल 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जवळपास 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला आयदर मेल येईल किंवा तुम्हाला कॉल येतील। ओके, सारखं तुम्ही तुमचा मेल किंवा कॉल चेक करत राहायचं की तुम्हाला लिस्ट येईल व्हेरिफिकेशनसाठी। ओके, तर DHSमध्ये काय जी वेटिंग लिस्ट आहे, वेटिंग लिस्ट 5th वेटिंग लिस्ट। ओके, सोबतच त्यांनी एक सर्व्हिसमॅन, ओके, एक सर्व्हिसमॅनच्या ज्या जागा होत्या टोटल त्या कन्वर्ट करून ही लिस्ट त्यांनी प्रिपेअर केलेली आहे। ह्या लिस्टमध्ये आपण सगळं कुणाचं सिलेक्शन कसं झालं, काय झालं, सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत। ओके, हे नागपूर DD ऑफिसचं लेटर आहे। ओके, नागपूर विभागाचं लेटर आहे। आजचंच लेटर बघू शकता, 25 नोव्हेंबरचं नागपूर मंडळाचं दिसून राहिलं। ओके, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा। तर DHSमध्ये जे गट कचे जे होते त्यांचे सगळ्यांची 28 तारखेला व्हेरिफिकेशन आहे। ओके, बाकीचे पण जे कॅडर आहे त्यांनासुद्धा लेटर येतील, त्यांनीसुद्धा मेल चेक करा। ज्यांना हे कुठल्याही साईटवर त्यांनी म्हटलेलं आहे, साईटवर याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, बट कुठेही महाआरोग्याच्या साईटवर कुठेही काही अवेलेबिलिटी हे दिसत नाही आहे। ओके, तरी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे सगळ्यांना ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना मेल आलेला आहे, त्याच कॅन्डिडेटनी हे लिस्ट मला पाठवलेली आहे। ओके, त्याच्यामध्ये बघू शकता की अधिपरिचारिका शासकीय महिला पुरुष तसेच खाजगी महिला पुरुष या पदाकरिता सोबत जोडलेली निवड यादीनुसार आपल्या नावासमोर दर्शवण्याप्रमाणे निवड करण्याच्या अनुषंगाने आपली मूळ प्रमाणपत्र कागद पडताळणी तसेच समुपदेशनासाठी 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता। ओके, एक पत्ता दिलेला आहे दिस DD ऑफिस नागपूरचा, त्याच्यावर तुम्ही राहायचं आहे। प्रथम संधीत, ओके, जर तुम्ही गैरहजर राहिला 28ला, तुम्ही काही कारणास्तव व्हेरिफिकेशनला जाऊ शकला नाही, तर दुसरी संधी तुम्हाला 2 डिसेंबरला, ओके, आणि तिसरी संधी तुम्हाला 3 डिसेंबरला। ओके, ह्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे, ज्या तारखेला तुम्हाला बोलवलेलं आहे त्या तारखेला तुम्ही जर हजर राहिला नाही, त्यांनी दुसरी संधी, तिसरी संधी, तिन्ही तुम्हाला सांगितलं आहे। तर तिन्ही संधीत तुम्ही जर गैरहजर राहिल्यात, ओके, तिन्ही संधीमध्ये उपस्थित न राहिल्यास तुमची नियुक्तीची आवश्यकता नाही आहे असं गृहीत धरून तुमची निवड रद्द करण्यात येईल। ओके, आणि कुठलीही पत्रव्यवहार तुम्हाला करण्यात येणार नाही असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे। ओके, सोबतच त्यांनी व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार ते अपेंडिक्स C, दॅट इज परिशिष्ट क आणि परिशिष्ट ब याच्यासोबत त्यांनी अहवाल दिलेला आहे। ओके, सोबत त्यांनी काय म्हटलेलं आहे की मूळ प्रमाणपत्र व त्यांचे 2 सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला न चुकता घेऊन जायचे। ओके, सोबतच त्यांनी म्हटलेलं आहे की आधार कार्डची पडताळणी होणार आहे, तर तुम्हाला डिजिलॉकर ॲप्लिकेशन करून ठेवावे। ओके, सोबत तुमच्या मोबाईलमध्ये, ओके, मोबाईलमध्ये म्हणजे आधार आणि आधारसोबत जो लागलेला नंबर आहे त्याच्यासोबतच तुमचा जो डिजिलॉकर आहे तो तुम्हाला डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवण्यात यावे असं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे। ओके, ठिकाण काय दिलेलं आहे व्हेरिफिकेशनचं तुम्ही बघू शकता, इथे दीक्षाभूमीजवळचं जे DD ऑफिस आहे। मग हे तुम्ही लिस्ट बघू शकता। ह्या लिस्टमध्ये त्यांनी कम्प्लिटली अशी कोणाचं कसं सिलेक्शन झालेलं आहे त्या पद्धतीने याच्यामध्ये सांगितलेलं आहे। ओके, ओके, तर यामध्ये बघू शकता तुम्ही की पहिलं तर हे प्रायव्हेट लिस्ट आहे, हे तर प्रायव्हेट लिस्ट आहे पहिली तुमची। याच्यामध्ये बघू शकता, सॉरी, ही वेटिंग लिस्ट आहे। बेसिकली याच्यामध्ये आपण स्टाफ नर्स प्रायव्हेटसाठी बोलणार आहोत। ओके, कारण ही लिस्ट मला जी मिळालेली आहे ती स्टाफ नर्स प्रायव्हेटची फिमेलची आहे। ओके, तर याच्यामध्ये जेवढ्या पहिलं तर त्यांनी वेटिंग लिस्ट दिलेली आहे, वेटिंग लिस्ट झाल्यानंतर एक सर्व्हिसमॅनची लिस्ट दाखवलेली आहे। ओके, बघू शकता तुम्ही याच्यामध्ये। ओके, तर हे पहिली कॅन्डिडेट दिसून राहिली तुम्हाला, याची हे वेटिंग लिस्ट तुम्हाला दिसून राहिली। ओपन जनरल 1, जनरल 2ची, जनरल 3ची आणि जनरल 4ची आणि जनरल 5ची तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे। ओके, ठीक आहे। हे वेटिंग लिस्ट 5चे कॅन्डिडेट। ओके, हे वेटिंग लिस्ट 5वी आहे। ओके, तर याच्यामध्ये त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट ओपन अगेन्स्ट EWS जनरलमधून एक आहे, वेटिंग लिस्ट OBC अगेन्स्ट प्रोजेक्ट अफेक्टेडमधून एक आहे, ओपन अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन। तर इथून जे लिस्ट आहे, ओके, म्हणजे 104 मार्कपर्यंत वेटिंग लिस्ट 5वी संपली आणि त्याच्यानंतर 104.81 पासून यांनी वेटिंग लिस्ट 5वी पण सोबतच त्यांनी हाच वेटिंग लिस्टमध्ये एक सर्व्हिसमॅनची जागा पण कन्वर्ट केलेली आहे। ओके, तर याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन 1 ओपनमधून, एक सर्व्हिसमॅन 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 तुम्हाला
दिसतं आहे. हे एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा झाले. इथे बघू शकता तुम्ही, हा सगळ्या कॅन्डिडेटचे नावं तुम्हाला इथे दिसत आहे. सगळ्याच कॅन्डिडेटला मला वाटते की मेल आला असेल. सगळ्या कॅन्डिडेटनी आपला मेल चेक करावा. त्याच्यानंतर हे कॅन्डिडेट बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आहे एक्स सर्व्हिसमॅन 10, 11, 12, 13, 14, 17. म्हणजे जवळपास त्यांनी फिमेल स्टाफ नर्स फिमेलमधून 17 ओपनच्या एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर SCच्या त्यांनी 3 जागा घेतलेल्या आहे. ओके. त्याच्यानंतर आहे EWSची सुद्धा तुम्हाला इथे 1 जागा दिसते आहे. त्याच्यानंतर SCचीही सुद्धा एक्स सर्व्हिसमॅन अगेन्स्ट 4. ओके. SCमधून 4थी पोस्ट. देन याच्यामध्ये सुद्धा EWSची. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे सगळी लिस्ट एक जवळपास 40 लोकांची लिस्ट तुम्हाला याच्यामध्ये दिसते आहे. ओके. तर याच्यानुसार ज्यांचं नाव व्हेरिफिकेशनमध्ये नाव आलेलं आहे त्या सगळ्यांनी 28 ओके कुठल्या तारखेला 28 नोव्हेंबरला ओके 28 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता DD ऑफिस नागपूरला प्रस्तुत राहायचं. ही स्टाफ नर्स प्रायव्हेटची लिस्ट होती. ओके. त्याच्यानंतर स्टाफ नर्स गव्हर्मेंटची वेगळी असेल. ओके. ही लिस्ट आम्हाला मिळाली नाही आहे. जर मिळाली असेल, कोणी गव्हर्मेंटचे स्टुडंट बघत असेल तर लिस्ट तुम्ही शेअर करू शकता. सोबतच मेलसुद्धा स्टाफ नर्स प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट यांनीसुद्धा लिस्ट शेअर करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो आहे. ओके. तर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, वेटिंग लिस्ट असो की एक्स सर्व्हिसमॅन म्हणून असो, सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांनी आपल्या वेळेनुसार व्हेरिफिकेशनसाठी हजर राहावे. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाकीच्या कॅडरचे सुद्धा लवकरात लवकर येतीलच. जे बाकीचं फार्मासिस्ट आहे, जे पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नागपूर विभागामध्ये प्रत्येक कॅडरचे वेगवेगळे एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा होत्या. आता सगळ्यांच्या हे येतील. आता हे 28 तारखेला जर यांचं आहे तर 28 तारखेला होऊ शकतं की दुपारी किंवा त्याच्यानंतर बाकीच्या कॅडरचं पण असू शकतं. तर एक उद्याला परवाला बाकीच्या कॅडरनीसुद्धा आपापल्या लिस्ट चेक करत राहणं गरजेचं आहे. ओके. चला मग थँक्यू. धन्यवाद.